होती बऱ्याच लोकांची, पण ब्रह्मानंद मदिरा प्यायला. एक पेताड सडकीच्याकडनं असं पायी चाललं होतं. बरंचसं पुढे गेल्यावर ते लगवीला बसलं आणि लगवीला बसलं त्याला उठताच आहे ना बघा, पार वाकडं झालं. माझ्याकडे लक्ष द्या, वाकडं झालं. आता मोठं नाडायला आमचे विक्रम शेठ बळराम शेठ सारखे ते चालले होते जालन्याला गाडी घेऊन. त्याने गाडी उभा केली. म्हणजे काय झालं, सरळच होता ना म्हणलं, पार वाकडा झालं. त्यांना त्याआधी गाडी टाकला, नीट जालन्याला नेलं दवाखान्यात. मग डॉक्टरनं बघितलं तपासून, काय झालं म्हणजे साहेब घाबरायचं नाही, तुम्हाला कमाल डॉक्टर साहेब तुमची. मला सरळ होता ना, पार वाकडा झालो. तुम्ही आता काय झालं नाही. डॉक्टर म्हणलं काय झालं नाही, चुकून तुमच्याकडून नशेमध्ये काय झालं, पॅन्टचं बटन शर्टाला लावण्यात आलं म्हणजे. अरे काय ह्या पेताळाला जर काही कळतच नाही. आता हिताला बटन हिता लावलं कसं उभं राहायचं हो. आता काय बोला अशा माणसाला मला सांगा. आता तुमच्या भागाला कोणी पेत नाही ती गोष्ट सोडून द्या. नाही अहो पेताळाला नाही काय कळत मला. आता काय सांगा, आमच्या बीड भागाला एक डॉक्टर आहे, नाव नाही सांगत, कोणी चौकशी करते तिकडे आलं. ते 10 रुपये तर हे सगळ्याला माहिती, पण लईच हुशार, लईच गुणवान, तर गुणच येतो. पण एक दिवशी जास्तच पिला असेल ते. मग श्रीमंत घरचा माणूस, खानदानी पाटील, पालकोडचा फेटा, अंगठ्या फिंगट्या, धोतर घातलेलं. आणि हमकाचा डॉक्टर गेलं म्हणले, पाटील डॉक्टर साहेब जरा तब्येत बरोबर नाही. डॉक्टर म्हणले, पाटील साहेब ह्या वेळेला तुम्हाला नुसत्या गोळ्या देऊन भागणार नाही, इंजेक्शन द्यावं लागेल. पाटील म्हणले द्या मग. म्हणले दंडामध्ये नाही, कमरेमध्ये टोचायच्या, झोपा टेबलवर असं आडवं झोपवलं पाटलाला. डॉक्टरने घेतलं, इंजेक्शन दिलं, उठा म्हणले, बसलं उठं म्हणले, झालं का म्हणले हो. पाटील म्हणले, डॉक्टर साहेब काय तुमचा आज साप झाला पहिल्यापेक्षा, इंजेक्शन दिलेलं कळालं सुद्धा नाही, कारण त्यानं धोत्राच्या कंबरपट्यातच ठेवलं होतं. इतकं पेलं होतं त्यालाच माहीत नाही कुठं टोटलं. आता काय ह्या पेताडाला जर काही कळतच नाही तर किती उदाहरणं सांगावं. अहो लईच अवघड आहे. आता तुम्हाला काय सांगावं. नाही विदेशीत होती. ऐका, एक फुल पिऊन आलं घरी, फुल पिऊन आलं. बायकोला म्हणजे बघ, मला जर लोकांना नगरसेवक केलं ना, शरद बदलून टाकेन म्हणला. हां, आणि मुख्यमंत्री केलं, सगळा महाराष्ट्र बदलून टाकेन म्हणला. आणि पंतप्रधान केलं तर अख्खा देशच बदलून टाकेन. बायको म्हणते काय पडवड करता मगापासून, हे बदलीन ते बदलीन, जरा दारू कमी प्या, तुम्ही लुंगी समजून माझं परकरच घातले ते बदला म्हणले. तळाला जर काही कळतच नाहीत आता काय. किती उदाहरणं सांगू, ती पुस्तकं वाचा तुम्ही लोक. पेणारा नागरे महाराज एका 4-5 लोक एका माणसानं काय ठरवलं, आपल्या मित्राला पार्टी द्यायची. मला पार्टी फुल पेले आणि त्याच्या घरी एक बकरं होतं. ते मला हे संध्याकाळी चोरून न्यायचं आणि आपले मित्र खुश करायचे. मग रात्री 1 वाजता नेलं चोरून, पार्टी फिरटी झाली, खाल्ले पिले तिकडं झोपले. आणि सकाळी आलं ना उठून असं कलत त्याची बायको घर झाडून काढत होतो. पण आल्यावर बघत होतं काय, बकरं जशाला तसंच जिवंत गोट्यात. तो बायकोला म्हणलं हे बकरं इथं जिवंत कसं. ती बायको म्हणते बकऱ्याचं मरू द्या काय व्हायचे ते, पण रात्री 1 वाजता येऊन कुत्र्याला कुठे घेऊन गेलतात म्हणले. जर ह्या लोकांना जर काही कळत काय देव तुमच्या आमच्यामध्ये असे. पण भक्ताच्या ठिकाणी नांदे, जिथं भक्त तिथं देव, जिथं देव तिथं भक्त. एक लहान मुलगा आषाढी वारीमध्ये हरवला, तो रडत निघाला. कचरू महाराज म्हणले का रे बाबा रडतो, तुझे आई बाबा कुठे. तो म्हणला धर्मशाळेत आहेत. हे म्हणले धर्मशाळा कुठे. म्हणला जिथं आई बाबा आहेत तिथं आहे. म्हणजे जिथं धर्मशाळा तिथं याची आई बाबा, जिथं आई बाबा तिथं. तसं जिथं भक्त तिथं देव. किंवा एक पोरगा विद्यार्थ्याला खूपच राहतात. सर म्हणले वट विनाकारण विद्यार्थ्याला त्रास देतो, तुला कळतं का नाही, तुझ्या घरी गेला तुझ्या वडिलालाच सांगतो तुझं घर कुठे आहे. तुम्हाला आमचं घर हलवायच्या दुकानासमोर आहे. आणि सर म्हणले हलवायचं दुकान. म्हणलं आमच्या घरासमोर आहे. म्हणले दोन्ही कुठे आहेत. म्हणलं समोरासमोरच आहेत. म्हणलं ही आटली लेकरं महाराज आता काय असं बोललो. एक सर म्हणले लय चाबऱ्याने बोलतो रे, कोण श्रीमंताचा म्हणून असं बोलतोस का, लय जे हुशार आहे बोला, तुझ्या जन्मकाळीचा गुन्हा आहे का, तुझा जन्म कधी झाला आहे पोरग. म्हणलं माझा जन्म शुक्रवारी झालेला आहे. पण ते कार्टाला विचारत होते, म्हणतात सर तुमचा. सर म्हणले रविवारी झालेला आहे. ते मला हाट खोटं बोलतात. म्हणलं का, मला रविवारी सुट्टी असते ना. ही आटली विचित्र लेकरं हो. अहो मी महाराष्ट्राच्या बाहेर फिरतो, मला सुद्धा 1-2 पोराने फसिल होता. आता काय सांगा तुम्हाला. 1990-92ची गोष्ट असं, माझ्याकडे इंटर गाडी होती, जीप गाडी, DI गाडी असायची. रोड सोडून 1 किलोमीटर असा पांदेचा रस्ता होता. आणि मला काल्याच्याच कीर्तनाला द्यायचं होतं. एक गायन वासरू असं आडवं उभा राहील, आम्ही हरण वाचतो. ते गाय वासरू सारखा ना, ते पोरगा हानी नाशी काठी हातात घेऊन बघत आहे माझ्याकडं. त्याला म्हणलं ए पोरा हाण नाही ते गायन वासरू, दिसत नाही का माझी गाडी आलेली, कोणाचे ते गायन वासरू. ते म्हणतं गाय काय किंवा कोणाचे वासरू माहिती मला कोणाचं आहे. म्हणलं कोणाचं आहे. म्हणलं त्या गाईचं आहे. म्हणलं हे मला कळत नव्हतं. आता काय एवढं शिल्लक करो. मी महाराष्ट्रात फिरतो, मला असं वाटत होतं मी बोलायला लय हुशार आहे असं वाटत होतं. पण एकेकात बारक्या पोरानं फसवलं एवढंच बरोबर. तिकडे महाराज इकडे म्हणलं का रे तुम्हाला वेळ येईन कीर्तनाला. म्हणलं हो. मला चला चहा घेऊ. म्हणलं घेत नाही, पित्ताचा वगैरे त्रास. दूध आहे मला आपल्याकडे. चला नेलं ना हाताला धरून वडीत आणि दारात अशी म्हैस बांधली. हे बघा म्हणलं म्हैस आहे आपल्याकडे, दुधाला काहीच कमी नाही. त्या पोराला सहज म्हणलं ही म्हैस दूध देते. म्हणला नाही. म्हणलं मग ती देत नाही, आपण काढावं लागतं म्हणलं. एवढंसं पोरगं मला असं बोलतं. म्हणलं लय चाबऱ्यानं बोलतो. शाळेत जातो का. मला जातो नाही. म्हणलं कितवीत आहे. मला 9वीत आहे. म्हणलं वाटत नाहीस. मला मोजून बघा की मग 9वीत. विठ्ठल विठ्ठल. जिथं भक्त तिथं देव, जिथं देव तिथं भक्त. आता किती उदाहरण सांगू. हरी ते संत, संत ते हरी, आयसे वेदचारी. मग तुका म्हणे जाऊ द्या. एक तेथे नांदेड एक ब्राह्मण द्वारकेमध्ये
भगवान श्रीकृष्णाच्या भेटीसाठी तपश्चर्या करत होते. रुक्मिणी साहेबांनी स्वप्नात जाऊन सांगितलं, देव बापा इथं किती दिवसही थांबलात तरी तुम्हाला देव भेटायचा नाही. देवाची भेटच घ्यायची ना, पैठणला जा. नाथ महाराजांच्या घरी भगवान श्रीखंड्या रूपाने काम करतात. तिथं आले देव बापा. नाथ महाराजाला श्रीखंड कुठे येईल म्हणले पाणी घेऊन. तिकडून भगवान आल्यानंतर ब्राह्मणानं पायावरच लोटांगण घातलं. नाथ महाराजाला वाटलं या माणसानं ओळखलं आपल्याला. भगवान मागच्या रूममध्ये गेले, नादृश्य झाले. ब्राह्मण रडू लागला. नाथ महाराज म्हणले काय झालं, काय विचारता महाराज, हा दुसरा तिसरा कोणी नसून आता तुमच्या भागाला शेत माहिती नाही, आमच्या पडते करता तुमचं आमचं काही लांब अंतर नाही. महाराज पगार देऊन पैसे देऊन सांगून काम ऐकत नाही. हा बिना पैशाचा न सांगता काम ऐक. आता आमच्याकडे ₹1,00,000 रुपये साल आहे गड्याला. ₹1,00,000 विचार आमच्याकडे ₹1,00,000 पहिलं 60,000 रुपये साल होतं महाराज. आणि 12 महिन्याचे पैसे आधी द्यावे लागतात. पैसे आधी देऊन सांगून बी काम करीत नाहीत. हा बिना पैशानं एका नोकराला इकडे तुम्हाला का महाराज मला आपल्या आश्रमात राहून सालाने तेव्हा 60,000 रुपये साल होतं. मला म्हणलं साल माहिती की तुम्हाला काय, म्हणलं नाही. मला 60,000 रुपये म्हणलं देतो. काय जगरुटी असेल. मला 12 महिन्याचे पैसे आधी द्यावे लागतात. म्हणलं अगोदर देतो, पण त्याला थोडी कामाची यादी दिली, हे करावं लागेल ते करावं लागेल. तुम्हाला इंगळे महाराज तुमच्या सर्व अटी मान्य आहेत, आपल्या 2च अटी अजून मान्य करावं लागते. म्हणलं आता कुठली अट आहे. पहिली अट म्हणलं आपल्याला झोपेतून उठल्याबरोबर जेवायला लागतं. म्हणलं दिलं बाबा, आता मला कामाचीच गरज होती. म्हणलं दुसरी अट म्हणलं जेवलं की झोपावं लागतं. ह्याच्यासाठी 60,000 काय इमानदारीच राहिली नाही हो. काय बोला अशा माणसाला. अहो एक माणूस एका पाटलाकडे राहिला, 60,000 रुपये 12 महिन्याच्या आधी घेतले. महिना 15 ते काम केलं आणि गेलं पळून. पाटील घाबरलं, कुठून फिरत आलं ते मोकार फिरत होत, पैसे गेले आणि सगळंच गेलं. आणि गेलं फिरून. आता पाटलावर काळजीत पडलं, काय करावं. महिना 15 दिवस झाल्यानंतर आलं होतं इकून तिकून फिरून. आल्यानंतर पाटलाच्या जीवाचे. पाटील म्हणले काय मूर्ख माणूस आहे, 12 महिन्याचे पैसे अगोदर दिले आणि महत्त्वाच्या टायमाला निघून आला. काय पाटील म्हणला, अचानकच आजारी पडलो म्हणला. एवढं टेन्शनमध्ये सांगायला की पाटलाचाच BP वाढायला. पाटील म्हणला आजारी पडला तर निरोप द्यायचा, कोणा त्याच्या सूचना द्यायची, निदान मिस कॉल तरी मारायचाच नाही एखादा. मी मिस कॉल शब्द मुद्दाम वापरतोय कारण सध्या 50% मोबाईलधारक मिस कॉलवाले आहेत. लक्षात ठेवा. मोबाईल इतकं वाटोळ आणि मोबाईल इतकं अतिरेय कुठल्याच गोष्टी. लई चेडपट माणसाकडे मोबाईल. आता काय सांगा. आमचं एक भजन्या नाव नाही सांगा, ते चौकशी करते पोरं तिथे गेलं. अहो त्यानं मोबाईल म्हणजे इतकं वेळ लावलं. ते एके दिवशी तो भेटला मला बीडला जालना रोडला. त्याला म्हणलं ए परत तुझा मोबाईल लागत नव्हता. ते मला मी ॲव्हरेजमध्येच नव्हतो. काय कशाला वापरावं मोबाईल, आता ॲव्हरेजमध्ये नव्हतं म्हणलं काय. अहो आमचा एक माजलगावचा भजन आहे, त्यानं मोबाईल घेतला नवीन. लावल्यानंतर एंगेज आल्या म्हणतात ना, कृपा या मार्गावली सर्व लाईन व्यस्त आहे, थोड्या वेळाने डायल करा. त्यांना लावला की तिकून तसा आवाज आला. ते म्हणतो ए मावशी तुमची मग ओळख नाही काय नाही, तुम्ही मध्ये मध्ये घेऊन बोलतो. म्हणलं काय झालं. ते म्हणलं मी फोन दुसऱ्याला लावतो ती बाईच बोलते. म्हणलं आपल्या ओळखीची बी नाही ना. म्हणलं आता काय बोला असल्या माणसाला, कशाला मोबाईल वापरायचा. हे येडपट माणसं. आणि काही मोबाईलचा इतका अतिरेक झाला आहे. मोबाईल हे रोडनं जे ॲक्सिडेंट व्हायलेत ना, हे केवळ मोबाईलमुळं. कानात घालणं. अहो इतकं व्हॉट्सअपचं वेळ आहे महाराज, तुम्हाला काय सांगावं. तितकं देवाचं लागल्याने देव भेटायला उशीर नाही हो. सध्या क्रिकेट, TV आणि मोबाईल ह्या 3 गोष्टीचं इतकं वेळ आहे. किती वेळा एक माणूस व्हॉट्सअप बघत रस्त्यानं चाललं आणि ते व्हॉट्सअप बघत दुसऱ्याच्याच घरात जाऊन बसलं. आणि ती बाई बी इतकं सिरियल बघण्यामध्ये रंगली होती, TV बघण्यात. तिला वाटलं नवराच आला काय की. तिनं पाणी आणून दिलं, तिला पाणी दिलं आणि पुन्हा TV बघत बसली. आणि त्या बाईचा जो खरा नवरा होता तो व्हॉट्सअप बघत घरापाशी आला आणि ह्याला वाटलेलं बघितलं. ते म्हणतो सॉरी मी चुकून इकडे आलो, ते दुसरीकडे गेलं निघून. आता काय माणसं. अरे इतकं कुठं वेळ असतं का काय बा. ते म्हणले निदान मला सांगायचं. खरंच आता हे मोबाईलचं वेळ, खेळाचं वेळ, किती वेळ आहे खेळाचं. क्रिकेटचं बघा ना. तुम्हाला सांगू का महाराज, पहिलं शहरच्या लोकांना कळत होतं. आता खेड्यापाड्यात म्हाताऱ्या बायांना मॅच कळतो. आता काय सांगा म्हाताऱ्या बायांना. एके दिवशी एका गावात काल्याचं कीर्तन झालं. मी जेवायला बसलो. ते भारत पाकिस्तान ते 20-20 काम होते, ते सामना चालू होता. ती म्हातारी इतकं रंगली खेळ बघण्यात. माझ्या ताटातली चपाती संपली तरी बघा ना. म्हणलं आजी मला म्हणते का मी म्हणलं चपाती संपली का, आणते म्हणले इंगळे महाराज 2च मिनिटात आणते. आता स्वयंपाक घरात जाऊन यायला उशीर झाला आणि तिनं चपाती आणली पण तोंड TV हात असा माझ्या ताटात. तेवढ्या ती म्हातारीमध्ये इंगळे महाराज किती धावा झाल्यात. म्हणलं 1 झाली, अजून 2-3 लागतात. अगं माझ्या बघ म्हणलं किती धावा झाल्या. आता काय इतकं कुठे वेळ असतं का. अहो इतकं रंगलं होतं खेळ बघण्यात, इतकं रंगलं होतं. त्याची माय मरून पडली म्हातारी, मागच्या रूममध्ये आजारी होती. त्याची बायको तिकडून पळत आली तर काय TV बघत बसला. तुमची म्हातारी गेली. हे TV पाहत म्हणतं किती धावावर गेली. आता ते का उड्या हानीत होते का. इतकं कुठं वेळ असतं का. महाराज म्हणते तुका म्हणे आईशे मना लावी राम पिशे, नाहीतरी आली आयाशे फुकट जाशी. मग ते मालक म्हणले निदान मिस कॉल द्या. तुम्हाला कशाचं मिस कॉल काय. जालन्याला गेलो. मग जालन्याचे डॉक्टर म्हणजे महिनापर्यंत दांडी मारली होती पैसे नव्हते. जालन्याचे डॉक्टर म्हणजे ताबडतोब पुण्याला जा. मालक म्हणला काय म्हणतो. मग मला पुन्हा गाठायचं पडलं आणि कुठं फोन करायला वेळ मला. मग पुण्याचे डॉक्टर म्हणले ताबडतोब मुंबईला जा. मग गेलो म्हणला मुंबईला. मुंबईचे डॉक्टर म्हणले शेवटचा पर्याय अमेरिकेला जा म्हणला. पण अमेरिकेच्या डॉक्टरने ज्या वेळेला सर्व तपासण्या केल्या पण त्यांनी स्पष्ट सांगितलं मला इकडे तिकडे फिरण्यात वेळ घालवण्यापेक्षा तुम्ही काय करा होईल तेवढं घर जवळ करा. मालक म्हणला तुला नेमकं होतं तरी काय. मला झोपे गेल्यावर दिसतच नाही. आणि दुसरं काय टकाटका बघत दांड्या मारायचे धंदे हो. पैसे घेऊन लबाडे. आता काय सांगा तुम्हाला विठायला.
एक जणाची म्हातारी आजारी पडली, त्यांना नोकराला सांगितलं, ते मला तो पातळीला चालला ना, तर आमच्या म्हातारीचं ते मेडिकल दुकान आहे ना आमच्या दवाखान्यात, ते म्हातारीच्या औषधाची बाटली ते घेऊन त्या नोकरानं काय केलं, औषधाची बाटली आणली ना 2.5 मीटर कपडा घेऊन आला. मला साहेब औषध आणि कपडा म्हणजे कपडा कशाला म्हणलं, मला काय वाटलं म्हातारी जिवंत असले तर औषध पाजावा आणि जर मेली चाटली तर कपडे घेऊन जावं, जवळ आहे का म्हणलं, या दादा मग या गाव कामे आता काय बोला असलं माणसात. आणि काही माणसं सांग कामे असते, सासूना सुना सांगते इकडे का ते म्हणते कवा त्या, अगं मी शेजारी नको जाऊन येते, पातेला दूध आहे मांजर पिल बघ, नाही पिऊन देत म्हणली, जा बिनधास्त. सासू बाहेर गेली आणि सुना देखत कुत्री घरात आली, सगळं दूध पिऊन गेली. सासू व्हायला बघ ते पातेला रिकाम ती म्हणते, पातेल्यात दूध गती म्हणते, पेली माझ्या कुत्री आणि तुला म्हणले नव्हते माझ्या मांजरीचं म्हणलात म्हणजे कुत्री तुकडं नाव घेतलं.